नमस्कार. आज BA द्वितीय वर्ष या लेक्चरमध्ये आपण प्रामुख्याने कर्मचारी प्रशासन म्हणजे काय हे आज या ठिकाणी बघणार आहोत. कर्मचारी प्रशासन ही लोकप्रशासनाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी शाखा आहे, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांचे किंवा मानवी समूहाचे, मानवी संसाधनाचे उचित व्यवस्थित व्यवस्थापन हे होत असते. या कर्मचारी प्रशासन याचा अर्थ हा आज या लेक्चरमध्ये आपण इथे बघणार आहोत. कर्मचारी प्रशासन म्हणजे लोकसेवेतील मनुष्यबळाचे व्यवस्थापन करणे होय. यामध्ये कर्मचाऱ्यांची भरती, प्रशिक्षण, बढती, सेवा अटी, कामगिरी मूल्यांकन आणि निवृत्ती नियोजन या सर्व बाबीचा या ठिकाणी समावेश होत असतो. सार्वजनिक प्रशासनामध्ये कर्मचारी प्रशासन एक महत्त्वाचे अंग मानले जाते. सार्वजनिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम तसेच कार्यक्षम अशा कर्मचारी वर्गाची आवश्यकता ही सातत्याने असते. म्हणून या कर्मचारी प्रशासनाला सार्वजनिक प्रशासनाचे किंवा कोणत्याही स्वरूपाच्या प्रशासनाचे हृदय हे या ठिकाणी मानण्यात येते. कर्मचारी प्रशासन हा एक नियोजनबद्ध आणि व्यवस्थात्मक अशा स्वरूपाची प्रक्रिया आहे. ही केवळ भरती किंवा पदोन्नती याच्यापुरतीच मर्यादित नसून संपूर्ण सेवा जीवन चक्राचा हा एक भाग आहे. लोकसेवकांच्या कारकिर्दीतील प्रत्येक टप्प्यावर हे कर्मचारी प्रशासन कार्य करते. कर्मचारी प्रशासनाची प्रभावी अशी रचना केल्यास कार्यक्षमता व सेवा गुणवत्ता सुधारते. तर कोणत्याही प्रशासनामध्ये करण्यात येणारी ही कर्मचारी वर्गाची व्यवस्था, त्यांचे उचित व्यवस्थापन, ती केवळ भरती, बढती, पदोन्नती, सेवा शर्ती एवढ्यापुरत्याच त्या ठिकाणी मर्यादित राहत नाही. त्यापेक्षाही अधिक म्हणजेच संपूर्ण एकूण कार्यप्रक्रियेचा हा एक या ठिकाणी भाग आहे. या कर्मचारी प्रशासनामध्ये ह्या कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिमत्वालाही फार मोठ्या प्रमाणावर महत्त्व देण्यात येते. त्या अनुषंगानेच त्याला प्रशिक्षण हे देण्यात येते. प्रशिक्षण, कार्यशाळा, क्षमता विकास कार्यक्रम या प्रक्रियेद्वारे कर्मचाऱ्यांना नवीन स्वरूपाची कौशल्ये ही शिकविण्यात येत असतात, जेणेकरून त्यांचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी व्हावे, तसेच त्यांचा उचित योग्य असा वापर हा प्रशासनामध्ये करता येईल. ज्या अनुषंगाने ही प्रशासन आपलं ठराविक म्हणजे जे काही उद्देश आहे, जे काही ध्येय आहे ते या ठिकाणी प्राप्त करू शकेल. या कर्मचारी प्रशासनाची उद्दिष्टे ही फार व्याप्त अशा स्वरूपाची असलेली आपल्याला दिसून येतात आणि त्यामध्ये ह्या प्रशासनाला कार्यक्षम बनविणे, प्रभावी बनविणे, तसेच त्यामध्ये पारदर्शकता वाढविणे, तसेच कर्मचारी कायम संतुष्ट राहावे याची दक्षता घेणे,
तसेच प्रशासनामध्ये असणारे दोष, भ्रष्टाचार, विलंब, रेड टॅपिझम हे या ठिकाणी कशा पद्धतीने कमी करता येईल यावर भर देणे, या सर्व बाबींनी हे कर्मचारी प्रशासन या ठिकाणी कार्य करीत असलेलं आपल्याला दिसून येते. कर्मचारी प्रशासन समाजातील बदलांना अनुसरून स्वतःमध्ये सुधारणा करत असलेलं आपल्याला दिसून येते आणि कर्मचारी प्रशासन हे बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करणारं एक महत्त्वाची अशी प्रक्रिया आहे. कर्मचारी प्रशासनाचं यश हे उचित, योग्य, पात्र असे कर्मचारी प्रशासनामध्ये भरती होणे यावर असते आणि यासाठी मोठ्या प्रमाणावर दक्षताही घेण्यात येत असते. अशा पद्धतीने ह्या कर्मचारी प्रशासनाचा अर्थ या ठिकाणी स्पष्ट होतो. इतर बाबी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.